प्रमाणे हिरोजींनी किल्ला निम्मेपर्यंत बांधत आणला आणि स्वराज्यातला पैसा संपला. हिरोजीला प्रश्न पडला, शिवाजी महाराजांनी आपल्या तुम्ही काहीतरी मागितलंच पाहिजे. तेव्हा हिरोजी सांगतात, राजे, आम्ही या रायगडावर एक जगदीश्वराचं मंदिर उभारलंय आणि त्या मंदिराच्या एका पायरीवर आमचं नाव करायची अनुमती आम्हाला द्यावी. महाराजांना प्रश्न पडला, अरे पाटील की नाही मागितली, वतन की नाही मागितली, देशमुख की नाही मागितली, 7वं वेतन नाही मागितला, मागून मागितलं काय तर दगडावर नाव करायची अनुमती. आणि महाराज हिरोजींना विचारतात, हिरोजी असं का? आणि हिरोजी उत्तर देत आहेत, महाराज, ज्या ज्यावेळी तुम्ही रायगडावर असाल त्या त्यावेळी तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला जाल आणि ज्या ज्यावेळी तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला जाल त्या त्यावेळी तुमची पावलं त्या पायऱ्यांवर पडत जातील आणि त्यातीलच एका पायरींवर माझं नाव कोरलं असेल तर तुमच्या पायांची पायधूळ माझ्या नावावर म्हणजे माझ्या मस्तकावर सतत अभिषेक करत राहील. राजे, एवढंच भाग्य माझ्या पदरात टाका की तुमच्या पायांची पायधूळ माझ्या नावावर म्हणजे माझ्या मस्तकावर सतत अभिषेक करत राहील. आजही कधी मित्रांनो रायगडावर गेलात तर रायगडावर जगदीश्वराचं मंदिर आहे. जगदीश्वराच्या मंदिराच्या एका पायरीवर नाव लिहिलंय, सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. रायगडचा किल्ला बनवलेला आहे, तर त्याचं डेकोरेशन तुम्ही काय काय मटेरियल यूज केलं आहे ते मला सांगू शकाल का? खरं तर किल्ला बनवण्यामागे एकच हेतू होता की आपण हा इको फ्रेंडली म्हणून तयार करावा. त्यासाठी आम्ही बांबूच्या काठ्या असतील किंवा पेपराचे गोळे, त्याचप्रमाणे पुठ्ठे, त्याचप्रमाणे बांबूच्या काठ्या यांचा वापर केला. आणि ठिकठिकाणी त्याला मी सांगितल्याप्रमाणे माझा बंधू आहे, तो सुद्धा एक चांगला पेंटर आहे आणि त्यांनी सुद्धा मी सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी हवंय त्या ठिकाणी खूप अशी छान अशी रंगरंगोटी केली. आणि त्याच्या माध्यमातूनच हे सगळे माझे मित्र आहेत किंवा सगळा माझा परिवार आहे, पाटील बंधू परिवार आहे. आणि या पाटील बंधू परिवाराच्या माध्यमातून मी ही रायगड किल्ल्याची प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न करून आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर शशांक, मला माहिती देऊ शकतो का की कोणी हा किल्ल्याची पूर्ण प्रतिकृती बनवली व कोणी कोणी मेहनत घेतली या पूर्ण किल्ल्याचा डेकोरेशन बनवण्यासाठी? दरवर्षी आम्ही वेगळ्या प्रकारचे गौरी मातेसाठी वेगळ्या प्रकारचं डेकोरेशन किंवा सजावट करत असतो. यावेळी देखील मी आमचे बंधू विनोद पाटील यांना विनंती केली की आपण काहीतरी यंदाच्या वर्षी आपण डेकोरेशन केलंच पाहिजे. शुक्रवार होता, शुक्रवारचे संध्याकाळचे 8 वाजले होते आणि बंधूला मी सांगितलं की यावेळेस आपण रायगड किल्ल्याची प्रतिकृती तयार करून रायगड किल्ल्याचा इतिहास सर्व आपल्या पाहुण्यांकडे किंवा सर्व गावकऱ्यांकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. आणि बंधू म्हणाला की खूप 2 दिवस आहेत, खूप कमी कालावधी आहे, याच्यामध्ये तयार होईल का? मी म्हटलं की आपण काहीतरी केलंच पाहिजे, कारण केल्याने होत आहे आधी केल्याची पाहिजेत. म्हणून आम्ही प्रयत्न केला आणि प्रयत्न करत करत मला सगळे माझे बंधू असतील, त्याचप्रमाणे आदित्य आहे किंवा माझी बहीण श्रुती असेल, त्यानंतर छोटी छोटी जी काही माझी पुतणे किंवा पुतणी आहेत यांनी सुद्धा मला खूप हातभार लावला. आणि स्वरा असेल, हिने सुद्धा खूप प्रयत्न केले, तिने सुद्धा खूप म्हणजे उदाहरणार्थ या ठिकाणी आपण बघतोय की नगारखाने असतील किंवा बुरुज असतील किंवा जगदीश्वराचं मंदिर आहे किंवा हा भगवा दौलता ध्वज आहे किंवा टकमक टोक, अशी जी काही नावं बनवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला किंवा खूप मेहनत केली. आणि त्यांच्या माध्यमातून मी ही जी काही रायगड किल्ल्याची प्रतिकृती आहे मी आपणासमोर सादर केलेली आहे. किल्ला बनवलेला आहे, तर त्याचं डेकोरेशन तुम्ही काय काय मटेरियल यूज केलं आहे ते मला सांगू शकाल का? खरं तर किल्ला बनवण्यामागे एकच हेतू होता की आपण हा इको फ्रेंडली म्हणून तयार करावा. त्यासाठी आम्ही बांबूच्या काठ्या असतील किंवा पेपराचे गोळे, त्याचप्रमाणे पुठ्ठे, त्याचप्रमाणे बांबूच्या काठ्या यांचा वापर केला. आणि ठिकठिकाणी त्याला मी सांगितल्याप्रमाणे माझा बंधू आहे, तो सुद्धा एक चांगला पेंटर आहे आणि त्यांनी सुद्धा मी सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी हवंय त्या ठिकाणी खूप साठी वेळात जी मदत केली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.
छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की शशांक पाटीलने कशा प्रकारे आपल्याला माहिती दिलेली आहे रायगडची आणि डेकोरेशनमध्ये काय मटेरियल यूज केलं आहे व काय काय कोणी मेहनत घेतलेली आहे तुम्हाला या पूर्ण व्हिडिओत मी दाखवलेलं आहे. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि आपल्या आगरी सफर ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. आणि येऊया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसाठी. तोपर्यंत धन्यवाद.